खालिद का शिवाजी या चित्रपटाविरोधात सर्व शिवप्रेमी संघटना एकत्र येऊन ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पानसळ यांना या चित्रपटाला सर्व चित्रपटगृहात बंदी घालण्याबाबत निवेदन दिलं आहे। या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबद्दल अनेक खोटे आणि अनैतिहासिक दावे करण्यात आलेले आहेत। उदाहरणार्थ, महाराजांच्या सैन्यात 35% मुसलमान सैनिक होते, त्यांच्या अंगरक्षकांपैकी 11 मुसलमान अंगरक्षक होते आणि महाराजांनी रायगड किल्ल्यावर मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद सुद्धा बांधली होती। शिवाय शीर्षकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे, त्यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे जर हा चित्रपट प्रसारित करण्यात आला तर समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता असून सार्वजनिक धोका निर्माण होऊ शकतो। या अनुषंगाने आपण सर्व चित्रपटगृहाच्या मालकांना हा चित्रपट प्रसारित न करण्याच्या सूचना देण्यात याव्यात। तसेच या चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक, प्रसारमाध्यमे तसेच हा चित्रपट परदेशी पाठवून शिवरायांच्या इतिहासाची तोडमोड करण्यात सामील असलेली सर्व ज्युरी, अधिकारी, मंत्री तसेच अन्य संबंधितांवरती अफवा पसरवणे, अपप्रचार करणे, धार्मिक भावना दुखावणे, धार्मिक स्थळांवरती अपप्रचार करणे याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, याबाबत या निवेदनामध्ये मागणी केली आहे। मागणी मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व चित्रपट प्रसारित होऊ न देण्यासाठी योग्य ती पावले उचलू असं सांगण्यात आलंय। या प्रसंगी शिवशंभू विचार मंचचे ॲडव्होकेट अनमोल जाधव, शिवसंस्कृती प्रतिष्ठान ठाणेचे दत्ता घाडगे, शिवराज मंचचे भूषण साटम, शिवराज्याभिषेक समारोह समितीचे शंतनू खेडेकर, शिवस्वराज्य संस्थेचे सुनील नरे, संतोष भोईर इत्यादी शिवप्रेमी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते येथे उपस्थित होते। सगळ्या शिवप्रेमी संघटनातर्फे एक कलेक्टरना निवेदन देतो आम्ही, जो खालिद का शिवाजी आज पिक्चर फिल्म येते, एक लक्षात घ्या की ज्या ब्रिगेडी लोकांनी पुस्तक लिहिली त्याचा संदर्भ देऊन कुठंतरी आता आपण बघितलं की जे लँड जिहाद असेल, लव जिहाद असेल, सगळं मुस्लिमीकरण चालू आहे। आता कुठंतरी रायगड असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल यांच्या पर्यंत हे लोक जाऊन पोहोचलेले आहेत। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना चुकीचा इतिहास लोकांपर्यंत मांडण्याचा उपक्रम आहे या खालिद का शिवाजीच्या माध्यमातून होत आहे। महाराजांचे सरदार मुस्लिम होते, हे होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यांनाच कुठंतरी ह्या सगळ्या मुस्लिमीकरणाचा विळखा पसरवून सगळा खोटा इतिहास लोकांसमोर मांडायचा जो काही उपक्रम राबवलाय त्याला सगळ्या शिवप्रेमींची विरोध आहे। आम्ही सगळ्या शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी या सगळ्या गोष्टीला विरोध करतोय आणि राज्यभरातून प्रत्येक कलेक्टरला आज निवेदन देण्याचा उपक्रम आम्ही केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हा फिल्म प्रदर्शित होऊ देणार नाही, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे। कसं आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो आणि महाराजांचे गुरु हे नाही आहेत। महाराजांना कमी लेखण्यासाठी त्यांच्यासोबत जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा ही म्हणजे महाराजांना मानणाऱ्या लोकांमध्ये दोन विचारधारा क्रिएट करण्यासाठी आणि वादविवाद तयार करण्यासाठी कुठंतरी या पिक्चरची निर्मिती झालेली आहे आणि हे कधीही महाराष्ट्रातील शिवप्रेमी लोक कदापि सहन करणार नाही आणि लोक आता चांगले सुशिक्षित आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत। आम्ही सुद्धा शाळेत शिकलो, आतापर्यंत असा कधी आम्ही इतिहासात वाचलं नाही किंवा हे नाही केलं। मात्र आता गेल्या 15-20 वर्षापासून खोटा इतिहास जो आहे की खरा करून दाखवण्याचा जो प्रयत्न आहे आणि हा पिक्चर म्हणजे त्याच्यातलाच एक प्रयत्न आहे असं आम्हाला वाटतं। त्याच्यामुळं हा पिक्चर प्रदर्शित केला जाणार नाही, त्याच्यासाठी आम्ही तीव्र आंदोलन छेडू। च्या माध्यमातून खालिद का शिवाजी या चित्रपटाला विरोध करण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयात हे एक निवेदन आम्ही सुपूर्द केलेलं आहे, जेणेकरून हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये। छत्रपती शिवाजी महाराजांचा समकालीन इतिहास हा समकालीन ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या संदर्भ साधनांनी लिहिला जातो आणि त्याला छेद देऊन खोटा इतिहास पसरवण्याचं काम ह्या चित्रपटाच्या माध्यमातून होत आहे। 35% मुसलमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, 11 अंगरक्षक मुसलमान होते। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरती म्हणजे हिंदू पदपातशाहीचं सिंहासन ज्या किल्ल्यावरती स्थापन झालं त्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली। अशा प्रकारची विधानं या चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे। हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत प्रकाशित होऊ नये, तो प्रदर्शित होऊ नये ह्याच्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो आहोत आणि हे निवेदन आपण देतो आहोत। महाराष्ट्रामध्ये सगळीकडे हा चित्रपट जिथे जिथे जाणार आहे तो प्रदर्शित होऊ नये आणि अशा प्रकारे जे पुढच्या पिढीला खोट्या विमर्शाच्या माध्यमातून दिशाभूल करून इतिहासाचं विकृतीकरण केलं जाणार आहे हे थांबवण्यासाठी त्वरित राज्य सरकारने त्याचबरोबर सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। आपण याच माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांनी एकत्र येऊन अगदी सेन्सॉर बोर्डला देखील सांगितलेले आहे की ह्या चित्रपटाला त्वरित मागे घेण्यात यावं
आणि हा चित्रपटावरती सगळ्याच माध्यमांमधनं बंदी आणावी, अगदी OTT प्लॅटफॉर्मवरती देखील हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशा सगळ्याच हिंदू संघटनांची, शिवप्रेमी संघटनांची एक विनंती या निमित्ताने आहे.